तुम्हाला नावं सांगितली होती मी परवा दिवशी, किती जणांच्या लक्षात राहिले ते पाहू. पूर्ण जो सेट आहे त्या सगळ्या सेटचं नाव काय आहे? कॉम्बिनेशन सेट. कॉम्बिनेशन सेटमधली रूल लेड किंवा लेड किंवा तीन प्रकारची हेड सांगितले होते तुम्हाला. हे कुठले हेड आहे? प्रोट्रॅक्टर हेड. हे स्क्वेअर हेड आणि हे सेंटर हेड. हे तिन्ही हेडचं मिळून तिन्ही हेड या ब्लेडवरती बसवले जातात आणि याचा एकत्रित जो सेट तयार होतो त्याला म्हणतात कॉम्बिनेशन सेट. आता कॉम्बिनेशन सेटचा वापर आपण कशासाठी करतो? कशासाठी करतो कॉम्बिनेशन सेटचा वापर? साईज सांगा ना मोठ्याने. नाही माहिती का? अनिकेत? हे जे प्रोट्रॅक्टर हेड आहे त्या प्रोट्रॅक्टर हेडला आपण वेगवेगळ्या अँगलमध्ये सेट करून हे जे लॉकिंग नट आहेत त्याला दिलेले दोन्ही बाजूची हे लॉकिंग नट लॉक करून आपण त्या प्रोट्रॅक्टर हेडमध्ये समजा अँगल सेट केला 85 डिग्रीचा 85, तर त्याच्या सहाय्याने आपण जॉबवरती मार्किंग करू शकतो. हे जे ब्लेड आहे त्या ब्लेडला आणि हा जो स्टेक आहे त्या स्टेकला तो जॉब अटॅच करायचा आणि मग वेगवेगळी तुमची जी मार्किंग आहे ती मार्किंगच्या लाईन तुम्ही याच्या सहाय्याने मारू शकता किंवा अँगल मेजर करू शकता. म्हणजे कोणाचं मापन याच्या सहाय्याने करू शकता दोन्ही बाजूने, बाहेरचा पण कोण आणि आतला पण कोण त्या प्रोट्रॅक्टर हेडच्या सहाय्याने मार्किंग करता येईल. दुसरं आहे ज्यावेळेस आपण त्याच्यावरती सेंटर हेड बसवतो तुम्ही म्हणताला त्या सेंटर हेडचा वापर सेंटर हेड बसवल्यानंतर त्याला पण इथं लॉकिंग नट दिलेला आहे. नट लॉक केल्यानंतर घालायचं बंद होतं. सेंटर हेडने आपण मार्किंग कशावरती करणार? हा जो तुमचा राऊंड जॉब आहे त्या राऊंड जॉबचा आपल्याला सेंटर माहिती आहे का? नाही. किती डायमीटर्स आहे माहिती आहे का? नाही. पण तरी पण आपल्याला जर याच्यावरती सेंटरची मार्किंग करायची असेल कुठलाही राऊंड बार असू द्या कुठल्याही साईजचा, जेवढं हे सेंटर हेडचं डायमेन्शन आहे त्याच्या सहाय्याने आपण परफेक्ट त्याचा अँगल काढू शकतो. सेंटर हेड तुमचा ठेवला, राऊंड बार पकडला, त्याच्यामध्ये रूल आहे, रूलवरती काय करणार आपण? मार्किंग करणार. ब्लेड ब्लेड हे बघा ज्यावेळेस आपण त्याला सेंटरला घेतोय सेंटरवरती लाईन मारली सेंटर हेडच्या सहाय्याने सेंटर हेडमध्ये राऊंड बार पकडून लाईन ओढल्यानंतर दोन्ही बाजूने काय निघते त्याचा सेंटर. म्हणजे एखादा जर राऊंड बार असेल तर तुम्हाला जर त्याचं सेंटर फाइंड आउट करायचं असेल तर कॉम्बिनेशन सेटचा जो सेंटर हेड दिलेला आहे ते सेंटर हेडच्या सहाय्याने आपण त्याचा सेंटर मार्क करू शकतो. त्याच्यानंतर तुमचं ड्रिलिंग टॅपिंग काय ऑपरेशन असेल किंवा लेथचे जे ऑपरेशन आहेत त्या ठिकाणी हा कॉम्बिनेशन सेट वापरावा लागतो. याच्यामध्ये एक दुसरा असतो व्हर्नियर बिव्हेल प्रोटेक्टर, पण ते प्रिसिजन इन्स्ट्रुमेंटमध्ये येतं. ते काय आपल्याला लेथ मशीनवरती वापरता येत नाही, हे जरा हेवी मटेरियल आहे. त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशन सेट आपण लेथ मशीन किंवा ड्रिल मशीन याच्यावरती सर्रासपणे वापरू शकतो. तिसरा राहिला स्क्वेअर हेड. आता स्क्वेअर हेडचा वापर कशासाठी करणार? आता स्क्वेअर हेडचं मार्किंग जे आहे तुमचा एखादा फ्लॅट आहे MS फ्लॅट आणि MS फ्लॅटचा जॉब आहे, त्या जॉबचं जर राईट अँगल तपासायचं असेल, राईट अँगल चेक करायचं असेल तर आपण राईट अँगल स्क्वेअर हेडवरती ठेवून
चेक करू शकतो. जॉब आहे, जॉबचं जर राईट अँगल चेक करायचं तर आपण त्याला ब्लेडवरती अटॅच करून राईट अँगलमध्ये झाला आहे का नाही ते चेक करू शकतो. आणि दुसरं 45 डिग्रीमध्ये जर जॉबवरती मार्किंग करायची असेल तर ऑलरेडी तुम्हाला 45 मिळून जातो. 45 डिग्रीमध्ये पण जॉबवरती तुम्ही मार्किंग करू शकता. हा जो अँगल आहे हा राहतो तुमचा 45 अंशाचा, याचा अंश राहतो 45 डिग्री ॲटोमॅटिक, त्याला काही सेट करायची गरज नाही. हा ऑलरेडी 45मध्ये, हा 90, हे पूर्ण 180मध्ये फिरतं. म्हणजे तुम्ही बाहेरचं 180 आणि आतलं 180 म्हणजे 360 डिग्रीमध्ये याला मार्किंग करू शकता. बिवेल कोणतं हेड आहे? प्रोट्रॅक्टर हेड. आणि तिसरं आहे हे तुमचं सेंटर हेड. सेंटर हेड. हेडने राऊंड बार असेल किंवा बाकीचं जे सेंटर काढायचं मेथड आहे ती सेंटर हेडच्या सहाय्याने काढली जाते. त्या तिन्हीचा मिळून एकत्रित जो हा सेट तयार होतो याला म्हणतात कॉम्बिनेशन सेट. याला एक स्पिरिट लेवल दिलेली आहे, स्पिरिट लेवल मेजरमेंटसाठी. त्याच्यातला जो बबल असतो इथर बबल, तो एका ठिकाणी कॉन्स्टंट मिडलला सेंटर केला आपण की तो काय दाखवतो? स्टेबिलिटी. किंवा सेंटर जर काढायचा असेल तर तो सेंटरला घ्यायचा, ॲटोमॅटिक हे सगळं इन्स्ट्रुमेंट सेंटरला अटॅच होईल तुमचं. हे सगळं ॲलॉय स्टीलपासून बनवलेलं असतं कॉम्बिनेशन सेट. मटेरियल जर विचारलं तर ॲलॉय स्टील. हा एकत्रितपणे कॉम्बिनेशन सेट त्याने कसे मार्किंग करायचं किंवा जॉबवरती आखणी कशी करायची लक्षात येते. आता जर समजा जॉबवरती मी सांगितलं की 45 डिग्रीमध्ये मला सगळ्या लाईन पाहिजेत तर मारता येतील. हे सगळे हेड जे येतं ते काढून ठेवायचे. आपल्याला महत्त्वाचं काय आहे? प्रोट्रॅक्टर. तो काय करणार तुम्ही? 45 डिग्रीमध्ये सेट करणार, 55 डिग्रीमध्ये सेट करणार. 55 अंशाच्या कोणामध्ये मोजमाप करायचं आहे आपल्याला जॉबचं, तर 55 अंशाच्या कोणामध्ये सेट करतात. बंद कर.